महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. आता मला अजून एक असा प्रश्न विचारायचा आहे की आपण बैल वळू क्षेत्रामध्ये आता बरेचदा एक गोष्ट बघतो की बैल आदत वयानंतर एक 20-22 महिन्याचा झाला की प्रत्येक जण विचारत असतो की गाईवर कधी सोडायला चालू करणार. तर कोणत्या वयामध्ये किंवा कधी बैल सोडायला चालू केलंच पाहिजे? ऍक्च्युली दादा तसं बघायला गेलं तर दात लावल्यावरच सोडायला पाहिजे बैल. दात लावल्यावर सोडलेलं चांगलं असतंय, पण कसं असते तेव्हा जरा जास्त अग्रेसिव्ह किंवा तेव्हा शिकवण त्यांना करायचं भरपूर मोठं झाल्यावर चुकतंय दादा. म्हणून आपण जर एक 24 म्हटलं तर 2 वर्षापासून जरा कधी तर एक आठवड्यात एक 10 दिवसाला 15 दिवसाला एक असं करत परत दात लावायचं स्टेजला आल्यावर चालू केलेलं चांगलं असतं दादा. पण कमीत कमी किती आदत वयात? कमी 24 महिना तर व्हायलाच पाहिजे. ओके, त्याच्यानंतर आपण चालू केलं पाहिजे. ओके, अजून कुठला विषय आपला याच्यातला आता दादा आपलं हे आई साईडनं झालं पेडिग्री, हे 6th जनरेशन कामाना चलांचं. अजून एक दादा असं पण घडलंय ह्याच्यात, जे वळू आपण जे निर्णय घेतलोय हे बापाच्या साईडचं जर तुम्हाला सांगतो, ह्याचं बापा साईडनं हे काम्या बैलाचं वासरू आहे आणि उटगीला दादा एक कारजळ कामानाचंच बैलाचं वासरू होतं. ते जुनं झाल्यावर दादा ते जिगजिनगीला विकलं गेलं. हे 1st जनरेशन सांगतो दादा ह्याचं. आणि तिथं पण दादा जरा लक्ष देऊन ऐका तुम्ही, तिथं पण आणि कारजळ कामानाच लाईन आला. ओके, हा, ते पण तिथं पण लाईन ब्रीडिंग होत गेलं. आईकडनं तर हायच आहे. परत तिथं काय झालं दादा, त्याच बैलाचं एक वासरू उटगीला होती कोसामध्ये. तर जुनं झाल्यावर दादा कुणाकडे गेलं ते माहिती नाही आपल्याला, पण जिगजिनगीला गेलं. त्या बैलाचं पोटी दादा ते लमानबाईचा बैल झाला मला जिगजिनगीत, पांढरा बैल. परत त्याच्याकडून त्या बैलाकडून दादा एक बैल तिथंच लोकल जन्मला, ते उमरजचा संजू घोडके म्हणून खोंड उमरजला आणला तिथून. ओके, ते काम्या बैलाचा बाप दादा. 3 जनरेशन कारजळ कामानाचं 3रा जनरेशनचं लाईन म्हटलं तर ते हुबनूर टकळकी बाईचं जे खोंड होतं बघा दादा, त्याचं बाईचं बैलाचंच एक वासरू उमरजला संजू घोडके म्हणून फेमस तवा वळू बैलाचा मालक होता, त्यांनी घेतले. ओके, मग त्यांच्या दावणीला असताना उमरज मध्येच काम्या बैल जन्मला. ओके, काम्या बैल सुद्धा तिथंच जन्मला. काम्या बैल जे जन्मला बघा, ते इच्चू मेशे म्हणून त्यांचं शेतकरीचं नाव आहे. अजून पण गाय आहे दादा काम्या बैलाची आई, ते उमरज मध्येच जन्मला होता. पण तिथून ते नीलप्पा कोरी म्हणून त्यांनी घेतले. त्यांच्याकडून हातळीला गेला, जास्त अग्रेसिव्ह होतं म्हणून. परत त्यांच्याकडून निवर्गी संगवनाने घेतला. परत त्याच्यानंतर मग मडसनाळला गेला. मग त्याच्या पोटी हे जन्मला सोन्या. म्हटलं तर ह्याच्यात पण 5th जनरेशन मध्ये बसताय दादा हे. ओके, म्हटलं तर बापाकडून पण चांगलंच पेडिग्री आहे आणि आईकडून पण चांगलंच लाईन आहे. म्हटलं कमीत कमी दादा ह्याचं 15-20-22 वर्षाचं तर ह्याचं हिस्ट्री आम्ही ठेवलं जातं. आता एक असं विचारायचं की आता तुम्ही आम्हाला वहीमध्ये रेकॉर्ड दाखवलं, तुम्ही त्या गावामध्ये गेले, हे केले. आता नुकतंच खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या पुढाकाराने आपण तुम्ही सर्व महाराष्ट्र कर्नाटकातले आपण खिलार पालक एकत्रित येऊन की ह्याचं रजिस्ट्रेशन सर्वांना ऑनलाईन अवेलेबल असावं किंवा काहीतरी पुढच्या पिढीसाठी अवेलेबल असं होतं, त्याच्यासाठी आपण एक असा प्रोग्राम राबवण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे की ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक गाय बैलांना आपल्या खिलारला एक मायक्रोचिप बसवायची, की जी मायक्रोचिप एकदम आपल्या तांदळाच्या साईजची असती. तर हे केल्याने काय फायदा होईल का किंवा कशा पद्धतीने हे फायदेशीर राहील भविष्यात? खरोखर दादा तुम्ही हे जे स्टेप घेतलंय हे खिलारमध्ये असं कोण घेईल हे माझा अंदाज पण नव्हता. कारण हे मायक्रोचिप वगैरे आहे दादा, आम्हाला ऐकून माहित होतं किंवा बऱ्याच आमच्यासोबत ब्राझीलचं पण लोक सोशल मीडिया थ्रू ब्रीडिंग बद्दल त्यांनी पण खिलारमध्ये पण इंटरेस्टेड आहेत दादा. त्यांनी ओके, ऍटलिस्ट त्यांनी करत नाही पण त्यांना उत्सुक आहेत दादा. मग पण आपण एवढा विचार तुमच्यासारखं कोण तर पुढे येऊन हे एवढं मोठं स्टेप घेईल असा आम्हाला अंदाज नव्हता दादा. खरोखर दादा ह्याच्यानं भविष्यात आमचं तुमचं सोडा दादा, खिल्लार 100% टिकणार दादा हे जर तुम्ही केला. आणि ह्याच्यानं एक प्लस पॉईंट काय होईल दादा, जे फेक आहेत एक्झाम्पल ते चालणार नाही दादा. जे ओरिजिनलिटी आहे ते मात्र टिकणार.
बरोबर. कारण आता एवढ्या दिवसाचा आम्ही रेकॉर्ड तुमच्या ऍपमध्ये जर घातला दादा, इथून पुढचं तर तुमच्या सगळ्यांनाच, माझं असू दे किंवा माझ्यासारखं माझ्यापेक्षा पण चांगला शेतकरी दादा, त्यांचं तुम्ही जर करत गेला तर भविष्यात माझ्यासारखं नवीन कोण करणार आहे, त्यांना जर ते ऍप थ्रू यांचं एवढं पेडिग्री असलेला बैल आहे, कारण तुमचं थ्रू हे गेलेलं असते म्हटलं तर रेकग्नाइज करूनच घातलेलं असते. असं नाही की कोण पण सांगितलं आणि घातलं असं नसतंय. मग ते घ्यायला द्यायला म्हणा दादा, किंवा त्याचं ब्लड लाईन साठी वगैरे भरपूर हेल्प होते दादा. ओके. आणि तुमचं हे स्टेपमुळे दादा ब्रीडिंग मध्ये खरोखर खिलार टॉप लेवललाच जाणार, फायदेशीर राहणार, 100% फायदेशीर, आणि शेतकरीचं पैसे भरपूर वाचणार दादा ह्याच्यामुळे. मंडळी, खरं तर आता आज एखादा म्हणजे आपण हा जो ब्रीडिंग प्रोग्राम हा काय खिलार महाराष्ट्राची शान चॅनल नाही राबवत येतं. सर्व जे गोपालक आहेत, शेतकरी आहेत, महाराष्ट्र कर्नाटक एकत्रित येऊन कानाकोपऱ्यातले लोक हे प्रयत्न करणार आहे. आज एका रोहित पाटील सारखे जे ब्रीडिंग मध्ये काम करणार आज त्यांच्याकडून पण आपल्याला हे ऐकायला मिळतंय की या प्रोग्रामच्या मार्फत उद्या तुम्ही आम्ही नाही तर संपूर्ण भारतातील किंवा आपल्या महाराष्ट्र कर्नाटकातली ही जी ब्रीड आहे, मागीलच्या काळात तसं पाहायला गेलं तर हे कोणी याच्याकडे लक्ष नाही दिलं. रोहित यांनी पण हे सांगितलं की आत्ता तसं पाहायला गेलं तर आपण बाकीच्या म्हणजे भारतातले गीर असेल किंवा साहिवाल असेल यांच्यापेक्षा आपण 25 वर्ष मागे असं म्हणूया. आणि आपण आपल्याच इथं एवढे वर्ष मागे आहे, तर परदेशातील लोकांशी आपण कॉम्पिटिशन नाहीच करू शकत. तर याच्यासाठी आता तसं पाहायला गेलं तर उशीर तर खूप झालेला आहे, पण आपण आजपासून या गोष्टीला सुरुवात तर नक्की करूया की आज या माध्यमातून आपण आपल्या खिलारसाठी पुढील भविष्य काळात हे सर्वात सुंदर दिवस असतील. रोहित, अजून काय सांगू वाटतं की पुढील तुम्हाला मी अजून एक महत्वाचं सांगायला माझं इच्छा आहे. असं नाही की माझ्याकडं फक्त हे बैलाचं रेकॉर्ड आहे, ह्याच्या सोबत माझ्याकडं एक 3-4 लाईनचं पण रेकॉर्ड आहे दादा. ओके. तुम्ही म्हटलं की आता जरा टाइम कमी असल्यामुळं फक्त हे लाईनचं किंवा बैलाचं करूया, परत जातला आल्यावर करूया म्हटला, तेव्हा 100% म्हटलं तर माझं सांगायचं हे तो प्रामाणिकपणे एवढंच आहे दादा. आपल्याला नंदी महाराज सोबत कधी पण कुणाचंही असू दे दादा, किंवा गाई सोबत ब्रीडिंग करताना त्याच्यावर कधीही अन्याय करायचं नाही. सगळं बैल तेवढंच इम्पॉर्टंट आहे, सगळं गाई एवढं, सगळं लाईन खिलार आपला मागं त्याच्यासाठी राहिला दादा. मी हात जोडून सांगतो दादा सगळ्यांना की आमचं वैरत्वामुळं किंवा ठराविक असतंय दादा, माझं एक बैल आहे, तुमचं एक बैल आहे, कॉम्पिटिशन असते, ते आपल्याला बैलासोबत करायचं नको दादा. बरोबर. काय होते दादा, मला खरोखर सांगतो माझ्याकडं A to Z सगळं लाईनचे गाय आहेत दादा. नेक्स्ट टाइम असं माझं इच्छा आहे की तुम्ही जतला जेव्हा व्हिडिओ करायला येणार आहे तेव्हा सगळं लाईनचं वेगळं 4-5 बांधून आम्ही 100% व्हिडिओ करूया. ओके. माझं सांगायचं इंटेन्शन एवढंच आहे की आपण सगळंच लाईन टिकून जाऊया दादा. सिद्धापूर पण एवढंच इम्पॉर्टंट आहे, तिकुंडी पण एवढंच इम्पॉर्टंट आहे, काम्या पण एवढंच इम्पॉर्टंट आहे, परत सांगायचं तर तुम्हाला निवर्गी पण एवढंच इम्पॉर्टंट आहे, आटपडी पण एवढंच इम्पॉर्टंट आहे. आपण दादा नंदीसोबत जर असं अन्याय करत गेलो, एखादं उदाहरण हिथंच देतो दादा कसं इनब्रीडिंग होतंय. मी वळू पालक आहे, मी माझं गाय दुसऱ्यांच्या बैलाकडे नेत नाही, असं जर मला जर ज्या दिवशी गर्व येतंय तेव्हा मी काय करणार दादा, ऑटोमॅटिक हे आईकडनं पण बापाकडनं पण ते सेकंड नंबरचे कालवड जे आहे बघा दादा, हे दूध पिते ते जी गाय आहे त्याची सख्खी बहीण आहे दादा. मग माझं घमिंडमुळं जर मी ह्याला जर हिथं भरवलं किंवा 4 लोक म्हणतील ह्याचं बैल आहे म्हणून असून सुद्धा हे आमच्याकडे आणला, असं ते जर बघत गेलो ना दादा, 100% आपल्या दावणीला एक पण गाय टिकणार नाही. आपण जर ह्याच्यावर जर अन्याय करत गेलो तर 100% दादा आपल्या दावणीला कोटी पैसे असलं तर पण गाय टिकणार नाही. मी म्हणतो दुसऱ्या गोष्टीला आपण पॉलिटिक्स टाइमला पॉलिटिक्स करूया, कारण मला एवढंच माझं सगळं जे माझा भाऊ जे कोण ऐकायला सगळ्यांना सांगायचं एवढंच इंटेन्शन आहे दादा. आपण पॉलिटिक्स टाइमला पॉलिटिक्स करूया, बिझनेस टाइमला बिझनेस करूया, पण गाईचं आपण हिंदू धर्म मध्ये जन्म घेतलेला आहे दादा आम्ही, किंवा गाईचं हे आपण गाईमध्ये दादा कधी पण हे करायचं नको, गाई आणि बैलामध्ये ईर्ष्या करायचं नको असं माझं म्हणायचं दादा. त्याच्यामुळे दादा मी आता एक 5 मिनिट तुम्हाला वेळ असलं तर सांगतो. नक्कीच. येस. काय होतं दादा, आपण जर ठराविक वळू पालकां जे समजायचं दादा, जे एरियामध्ये पैदास चांगलं होतंय तिथं वळू मालक 100% समजदार आहे म्हणून, आणि जिथं इनब्रीडिंग होत जात आहे तिथं 100% समजायचं की इथं जरा ॲटिट्यूड आहे किंवा त्यांचंच लाईन असं पाहिजे. लाईन ब्रीडिंग करूया की दादा आपण, पाहिजे म्हणून लाईन ब्रीडिंग मध्ये घेतलेलं आहे,
पण ह्याच्यासोबत काय कधी ना कधी आपल्याला आउट ब्रीडिंग करायलाच लागणार. आता उदाहरण तुम्हाला डायरेक्ट सांगतो दादा, ह्याचं 3-4 जे गाई असू दे किंवा कालवडं आहेत, ह्याला आपल्याला 100% वेगळं लाईनच भरवायला लागणार. ते लाईन ब्रीडिंग मध्ये असू दे किंवा आउट ब्रीडिंग असू दे, पण वेगळंच बैल भरवायला लागणार. ते आम्ही दुसऱ्यांच्याकडे जात नाही असं म्हण नाही, तसं नाही म्हणून हे जर बैल भरवला, तुम्हीच दादा 100% सांगा आम्ही नुकसानमध्ये जाणार काय? चुकीची गोष्ट आहे ती. हा, पूर्ण आपलं जेनेटिक्स 20 वर्ष आम्ही मागं जातो दादा. असं करत पण दादा कळणारा माणसं पण असं करून इनब्रीडिंग केलेत दादा. माझं सांगायचं इंटेन्शन एवढंच आहे दादा, सगळ्यांना त्यांनी असं नाही की त्यांना कळत नाही असं नाही. काही लोक असे आहेत की त्यांना सगळं कळतंय, पण काही कारणांमुळे असं करून त्यांनी इनब्रीडिंग कडे पण गेलेत दादा. म्हणजे कमी वेळात जास्त पैसे कमवणं किंवा ते एक झालं. अजून एक दादा मी काय सांगतो, आता माझ्याकडं बैल आहे, मी दुसऱ्यांच्या दावणीला जाणार नाही, मी माझाच बैल भरवणार असं म्हणून ते सख्या बहिणीला जर भरवला तर दादा काय त्याचं हे, ते इनब्रीडिंग होत जात. ते डोळ्याला दिसत नाही दादा, पण त्याचा साईज कमी होत जाते, अपंग जन्मायचं. हे असं म्हटलं तर निगेटिव्ह कडेच घेऊन जाते दादा, पॉझिटिव्ह काय होत नाही त्याच्या. आता इथं तुम्ही म्हणले की बाबा ठीक आहे, आपण ही समोर दिसणारी जनरेशन आपण हे केली म्हणजे इनब्रीडिंग केली, पण समजा आता चुकून याची 5वी किंवा 6वी जनरेशन मधलं हे जर चुकून लाईन एकत्र, आता ते माहितीच नाही आपल्या कोणाकडे रेकॉर्ड नाही, ते जरी एकत्र आले तरी हा प्रॉब्लेम होऊ शकतो. हा, होऊ शकतो 100%. म्हणून तर दादा ते प्रॉब्लेम व्हायला लागलेत ना. आता जरा थोडं कमी झालंय दादा, नाही तर मध्ये तर एक 5-10 वर्षाचं मागं पण भरपूर होत होतं तसं. पण त्याच्या मागं जर बघितलं तर त्याने कधी कसं केलं नाही दादा. आता हेच माणसाचं मी उदाहरण वरचं वर देतो दादा तुम्हाला. त्यांनी कामानाच बैल पाहिजे म्हणून डायरेक्ट त्याच्या मुलगीला पण कामानाकडे नेलं तर झालं असतं की दादा, पण त्यांनी कधीच तसं केलं नाही. तेच बैलाचं दुसरं वासरू असतात की दादा लाईन मध्ये, ते घेऊन त्यांनी क्रॉस केलं. तुम्हाला जर समजा आमचंच बैल आहे, आमचंच बैलाचं हे सगळं पाहिजे असं जर असेल ना, तर खरंच ते चांगलंच आहे, ते काही वाईट नाही. पण लई लक्ष देऊन लाईन मध्ये घ्यायला लागते दादा, लाईन ब्रीडिंग. त्याच्यासाठी जरा अभ्यास करायचा दादा, मग करून केलं तर ते एक नंबरच आहे काम. ओके. परत दादा माझ्याकडं आता उमरसचं जे आपलं तिकुंडीचं ब्लड लाईनचं आहे दादा, सिद्धापूरचं आहे, निवर्गीचं आहे, आटपाडीचं आहे. माझ्या आता दावणीला सगळं 2-3-4 वासरू आहेत. परत माझ्याकडं हौशाचं जे बाप आहे उमरजला होतं दादा, ते ह्यांचाच संजू घोडके, बरोबर. ते हौशा जे त्याचं बहीण सुद्धा माझ्याकडे आहे दादा, हौशाचा बहीण माझ्याकडे आहे. आणि उमरज मध्ये जन्मलेला 5 तर वळू बैलाचं मला नाव माहित आहे दादा, जे हिंद केसरी होऊन गेले. एक काम्या बैल, सांक बैल, परत दादा आपलं हौशा बैल सांगोलाचं, ते सुद्धा उमरज मध्ये जन्मलंय दादा. परत त्याचा बाप सुद्धा तिथंच जन्मलंय दादा जवळपास. ओके. अजून असं आहे की भरपूर बैल होऊन गेलेत दादा त्या गावातले. आता इथं मला एक असं पण विचारायचं, तुम्ही सांगितलं माझ्याकडे हौशेची पैदास आहे, आटपडीची ह्या बैलाची पैदास आहे, कामांनाच्या त्या या सगळ्यांची एक तुमच्याकडे प्रत्येक वंशावळीतली एक 2-2 आहे. तर आता बरेचसे खिलार पालक आपले असे आहेत की ज्यांच्याकडे आपण दावणीला पाहण्यात आलं, इव्हन तुम्ही पण आम्हाला पहिल्या मुलाखतीत सांगितलं होतं की तुम्ही सुरुवातीला गिर पण ठेवली होती, किंवा काही खिलार पालक बरेचसे आपले असे पण आहेत की गिर ठेवतात, देवणी ठेवतात, कांक्रेज ठेवतात, की वेगवेगळ्या देशी गोवंश ठेवतात. पण आता आम्ही इथं बघितलं तर तसं पाहायला गेलं तर नुसतं खिलारमध्ये जरी म्हणलं तर त्याच्यामध्ये पण वेगवेगळं म्हणलं तर एवढ्या बऱ्याच आहेत. म्हणजे हाच व्याप बराच मोठा आहे आपल्यासाठी तसं पाहायला गेलं तर. फक्त तो मेंटेन ठेवणं आपण सर्वांनी गरजेचं आहे. आता एक शेवटचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की एखादा खिलार पालक आता एखादी मुलाखत पाहतोय किंवा त्याला ह्या क्षेत्राची आवड निर्माण होती, नुसतीच आवड निर्माण होती म्हणून त्याच्याकडे जाणं, पण त्याची स्वतःची परिस्थिती नाहीये, पण त्यांनी सुरुवात मग कशी केली पाहिजे? 1 गाय 2 गाय किंवा कशा स्वरूपात त्यांनी स्टेप बाय स्टेप जाणं गरजेचं आहे? दादा सुरुवातला समजा तुम्ही म्हणता की त्यांचं परिस्थिती एव्हरेज आहे, त्यांनी सुद्धा एवढाच विचार करायचा दादा, क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवरच काम करायला पाहिजे. ओके. हा, क्वांटिटीपेक्षा त्यांनी मग क्वालिटीवरती काम करायचं दादा. 10 ठेवण्यापेक्षा एकच ठेवायचं. मग आता मेन पहिली गोष्ट आपण आता ब्रीडिंग बद्दल चर्चा केली किंवा कशा पद्धतीने पैदास घेतली पाहिजे. मग आता मी दादा अजून पण एक लास्ट सगळं शेतकऱ्यांना विनंती करून सांगतो, माझं मनातलं स्वच्छपणाने सांगतो,
अजिबात त्यांनी जर ब्रीडिंग जर करायचं असेल किंवा त्यांचा फायदा ह्याच्यातनं काय जरी करून घ्यायचं असेल तर त्यांनी डायव्हर्ट न होता इकडं तिकडं लक्ष न देता, कारण कसं आहे दादा ब्रीडिंग म्हटलं तर हे लॉंग टर्मचं पिरियड आहे, कमीत कमी 3 वर्ष 2 वर्ष तर जाणार, तेवढं त्यांना कंपल्सरी दादा तेवढं धीर धरायला लागणार आहे. एवढं मात्र त्यांना पहिलाच सांगितलेलं बरं असतं दादा नवीन शेतकरीला. 2-3 वर्ष त्यांनी जरा दम धरून घेऊन गेलेलं चांगलं. पण त्याच्यानंतर आणि अजून पण दादा देवाना एकेकांना असं संपत्ती दिलंय की त्यांच्याकडे भरपूर आहे, त्यांनी पण करायला ह्याच्यात भरपूर इंटरेस्टेड आहेत. तेव्हा त्यांनी आमचं म्हणून सांगत नाही दादा, दुसऱ्यांचं पण असं भरपूर आहे दादा अजून तसं सिलेक्टिव्ह काम करणारे, त्यांच्याकडे जाऊन दादा 1 लाखचं गाय त्यांनी 2 लाखला घेऊ देत, ते चुकीचं नाही दादा. ते 100% ते आज नाही तर उद्या त्यांना त्याच्यातनं ते त्यांचं जे इच्छा आहे ते पूर्ण होणारच आहे दादा. ओके. आणि ज्यांच्याकडे परिस्थितीच नाही त्यांनी मग काय करायचं दादा, तर ऍटलिस्ट चांगलं बैलाकडनं गाय भरून सर्वसाधारण गाय आपण चांगलं मी माझं सांगायचं एवढंच लास्ट आहे दादा, ब्रीडिंग शिवाय ह्याच्यात पर्याय नाही दादा खिलार मध्ये. नाहीतर आपलं हे खिलार पण टिकणार नाही आणि आम्ही पण टिकणार नाही. जरा वेळ लागेल दादा, पण प्रॅक्टिकली ते प्रूव्ह झाल्यावर भरपूर त्यांना डिमांड येईल. ठीक आहे. आता आम्हाला तुमच्या दावणीला असलेल्या या बैलाचा खुराक म्हणा किंवा व्यायाम म्हणा किंवा ह्या सर्व गोष्टी कशा असतात किंवा काय असतं म्हणजे नक्की दादा? ऍक्च्युली आम्ही हे जे खोंड केलंय घरचं तयार, हे 5 महिन्यापासून आम्ही ह्याला हातात घेतलोय दादा आणून. मग आपण काय केलंय दादा, ह्याला पूर्ण होईल तेवढं नॅचरल वरती ठेवलंय. ओके. नॅचरल डाएट मध्ये म्हणा, ते आता गाडीला जरी झोपलं तर 8 किलोमीटर जाऊन येते स्विमिंगला. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्र